Hello students, Namaste, good morning. Here I am Sunil Harinkhede, Subject Assistant English from Diet Gondia. Dear students, we will learn in this video the content of Subject English of Standard 8, My English Book 8. Dear students, so let's learn about from this textbook My English Book 8 of Standard 8. Unit 1, be the best. And dear students, there is an workshop is given, एक activity दिलेली आहे workshop म्हणून. And under this workshop we have activity number 4 and 5 and we will learn about it, and this is given on page number 4, and the activity is complete the following and the fifth activity is true or false. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 4 you can open your textbook. Definitely this video will help you. So let's see. Complete the following. Dear students, this is an activity which is given in your textbook. Complete the following with appropriate words or phrases from the poem. Okay, and the first one is done for you. इथे पहिली जे ॲक्टिव्हिटी किंवा कृती दिली आहे ते तुमच्यासाठी कंप्लीट केलेली आहे. ओके, हिअर वी कॅन सी फर्स्ट वन, इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. ओके, म्हणजेच तुम्ही पाईन बनू शकत नसाल तर स्क्रब बना. ओके, दिस इज द फर्स्ट वन. द सेकंड वन, इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश. If you are a muskie, be a boss. If you can't be a captain, be a crew. If you can't be a highway, be a trail. And if you can't be the sun, be a star. So in this way we have completed these sentences, and you can find these sentences in the form of lines in this poem Be the Best. इथे कवितेच्या ओळीच्या स्वरूपामध्ये हे दिलेले आहेत आणि आपण अशा प्रकारे वर्ड्स आणि फ्रेजेस यांच्या मदतीने आपण पूर्ण केलेलं आहे. ओके, नाव ट्रू ऑर फॉल्स. डिअर स्टुडंट्स, बाय द लर्निंग ऑफ दिस पोएम, कवितेचा अध्ययन झाल्याच्या नंतर यू कॅन अंडरस्टँड विच स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. तुम्ही समजू शकता की कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत. सो लेट्स सी. राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू ऑर फॉल्स. ओके, द फर्स्ट वन, ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम्स. सगळ्यांनी टीमचे कॅप्टन व्हायचे. ओके, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, ऑल द मेंबर्स शुड बी द कॅप्टन ऑफ टीम. इज दिस स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स? It is totally false. Then a bit of grass can make the highway happier. A bit of grass can make the highway happier. True? Yes. The bit of grass they can make the highway happier. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं असेल हायवेच्या साईडला छोटे छोटे गवताचे पुंजके किंवा गवत असतो. त्या गवतामुळे our highways we can see they are very beautiful. Okay. Now we win or fail depending upon our size or position. आपला आकार किती मोठा आहे, आपली स्थिती काय आहे यावर आपला यश अपयश अवलंबून असते. बरोबर आहे? नो, इट इज फॉल्स. इट इज फॉल्स. कोण छोटा है कोण बड़ा है, इट इज नॉट डिपेंड. इट इज डिपेंड ऑन योर प्रैक्टिस, ऑन योर स्टडी. स्क्रब इज फाउंड इन द टॉप ऑफ द हिल. फॉल्स. स्क्रब टॉप ऑफ द हिलवर नाही मिळत, इट इज द बॉटम ऑफ द हिल, तिथे मिळतं. देन इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर नका करू. इट इज ऑल्सो फॉल्स. यू कॅन डू युअर वर्क, देन इट विल इम्पॉर्टंट. नाव वॉट एवर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. येस, इट इज ट्रू. तुमचा काम कोणताही असो, कोणतीही जॉब असो, बट तुम्हाला तिथे तुमचा बेस्ट करायचा आहे. बी द बेस्ट and you will get success. So thank you for watching this video. Definitely this video
will help you for learning the poem Be the Best. Thank you guys for watching this video. We will meet again. Bye.